वाटत आहे इशिला नाहीये लोक नाही खेळणार. हॅलो, गुड मॉर्निंग. आज सॅटर्डे आहे. आज आम्ही घरातलं सगळं काम आवरलंय कारण मम्मी पप्पांना जायचं आहे गावाला, काही काम आहे म्हणून आम्ही फटाफट सगळं जेवण वगैरे बनवलं आणि आता आम्ही मंदिरात जायला निघालोय. पण जाता जाता एक काम आहे. आमच्याकडे 2 घरी लॅपटॉप्स होते जे म्हणजे सुमित MBA करत असताना घेतलेले, बट आता त्याच्यामध्ये काय काय इश्यूज आहेत. आम्ही डिसाईड केलं की ते विकायचं आणि नवीन लॅपटॉप्स घ्यायचे कारण पर्सनल लॅपटॉप काही ना काही कामासाठी लागतं. म्हणून आम्ही डिसाईड केलं की हे 2 देऊया आणि एक नवीन चांगला लॅपटॉप घेऊया. तर लेट्स गो. आहे काय आहे आमचा एक लॅपटॉप, दुसरा पण आणलाय ना छोटा, आणि हा पण एक आहे. दोन्ही पण HPचे आहेत. दोन्ही पण खराब झालेत आणि तरी पण सुमितला परत HPचाच लॅपटॉप घ्यायचा आहे. आमचे एवढे मस्त लॅपटॉप्स रिपेअर नाही होऊ शकत आहे कारण ते खूप जुने आहेत. आमचे कंडिशनर लॅपटॉप ती अशी आहे की तो बोलतो रिसेल व्हॅल्यू पेक्षा त्याच्यामध्ये स्क्रॅप मध्ये देऊन टाका. पैसे जास्त जातात. नाही, तो बोलला स्क्रॅप मध्ये देऊन टाका. मग आम्ही आता सगळं बॅगेज भरलंय आणि निघालोय. सॅटर्डे रुटीन, मंदिरात चाललोय. मंदिरात जाऊन आम्ही घरी जाणार आहे आणि मग आमच्या घरी गणपती असतो दरवर्षी, सो गणपतीचं काही डेकोरेशनचं सामान वगैरे घ्यायचं आहे. मग आम्ही ते शॉप करायला जाणार आहे. मंदिरात तर आम्ही गेलोच नाही कारण खूप पाऊस येत होता. तर आम्ही डिसाईड केलं की आपण इव्हनिंगला जाऊया मंदिरामध्ये. आज आम्हाला असं थोडंसं शॉपिंगला जायचं होतं आणि लॅपटॉपचं पण दुसरं काही काम होतं, ते पण करायला जायचं आहे घाटकोपरला. तर आम्ही तिथे जाणार आहे आणि खूप दिवसापासून आम्ही प्लॅन करत होतो की असं लंच किंवा डिनर डेटला जायचं, पण असा टाइम भेटतच नव्हता. आम्ही खूप दिवसापासून प्लॅन करतो पण नाही, बट आज बोललो आज टाइम आहे तर आपण जाऊया लंचला. मग आज आम्ही आलोय प्रसाद हॉटेलला लंच डेटसाठी. करेक्ट. ऍक्च्युली प्लॅन वेगळा होता. आम्ही पहिले विचार केला की मुंबईला जाऊया, तिथेच आपण लंचला जाऊ. बट देन झालं असं की आम्ही तिथून निघालो लॅपटॉपच्या शॉप मधून आणि पाऊस सुरू झाला. सो मग आम्हाला मंदिरात जायचं होतं, ते पण राहून गेलं. मग आम्ही बॅग्स आणि बाईक घरी ड्रॉप केली आणि मग आम्ही निघालो. मग आता आम्ही व्हेज खाणार आहे कारण आमचं श्रावण आहे. बट आम्ही बोललो ठीक आहे, व्हेज तर व्हेज, बट लंच डेट इज मॅन्डेटरी म्हणून मग डेट इज इम्पॉर्टंट. म्हणून आम्ही आलोय. तुला आवडेल ते ऑर्डर कर. स्टार्टर एक पनीर चिली. पनीर चिल्ली करो सर स्टार्टर में. हाँ तो आज का स्पेशल था सर लेमन पनीर. शो थँक्यू. किती वर्षांनंतर तुम्हाला हे रोज दिलंस? लास्ट कधी दिलं होतं? लास्ट मला वाटतं लग्नाच्या नंतर आपण एकदा डेटला गेलेलो तेव्हा मॉलदीव्सला दिलं. ते पण आता दिलं कारण मला ते ह्याच्यामध्ये होतं ते दिसलं, मग मी ठेवून देते कारण ते माझ्यासाठी नव्हतं. नाही ऑर्डर देऊन आपल्याला 5-10 मिनिटं झाले. मग ऑर्डर आली ना आणि आज आपल्याला खूप भूक लागलेली आहे. आमच्या दोघांची अवस्था तुम्ही बघा, प्रचंड भूक लागली आहे. बघू अजून किती वेळ लागतो ऑर्डर यायला. वाटतं आली 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 आपली डिश आली, आपली डिश आली, आपली डिश आली, आपली डिश आली. नाही आपली आहे ना. येस. कशी आहे टेस्ट? मस्त आहे. अश्विनीचा टेस्ट केलाय, ती बोलते चांगली आहे.
मी पण करून घेतो आता टेस्ट. मस्त आहे एकदम. हा सॉफ्ट आहे एकदम. पनीर एकदम सॉफ्ट आहे हा. आणि मस्त टेस्ट. अम्ब्रेला दिया था वो वाला नहीं, ये रेड वाला बड़ा वाला. थँक्यू. सो फ्रेंड झालेलं आता आपलं जेवण. आता पटकन ऑटो पकडूया. विठ्ठलवाडी विठ्ठलवाडी विठ्ठलवाडी. आपण आलो आता विठ्ठलवाडी स्टेशनला. आपल्या डोळ्यासमोर ट्रेन गेली आता. आणि कोणती आज होती काय माहिती. एस्केलेटर बंद आहे. त्याच्यामुळे आता जेवल्या जेवल्या जिनात चढून जावं आम्ही लागतं. जीव काढत चालत चाललोय. राहू दे पाठी राहू. हम्म. पाठचा ब्रिज चढून बाहेर पडू. विदाउट तिकीट विदाउट तिकीट विदाउट तिकीट. तुला मस्त अशी विंडो सीट भेटलेली आहे. मोठी विंडो माझ्या भाषेत. सो आता मी फायनली सीएसटी ला पोहोचलोय. ते पण 2 वर्षांनंतर पोहोचलोय. लिटरली असंच वाटतं म्हणजे आम्हाला किती वेळ झाला बसून आणि एवढं लेट. पोहोचतच नाही आणि आम्ही इथे पोहोचलोय तर पावसाने थोडंसं थांबायला पाहिजे पण नाही. आम्ही बाहेर पडलो म्हणजे पावसाला पडायचं. पावसाला पण आमच्या सोबतच यायचंय. कौन है ये लोग? कहां से आते हैं? ठीक आहे. तर आज आता आम्हाला आपल्याला लॅपटॉप बघायला जायचं पहिलं. त्याच्यानंतर आपल्याला गणपतीचं डेकोरेशन बघायचंय. आणि ऑन द वे नवीन प्लॅन ठरला. आणि त्याच्यानंतर आम्हाला ब्युटी पॉइंटला जायचंय कारण मला त्यांची रंगरंगोटी घ्यायची आहे. हे पहिलं ठरलं नव्हतं. पहिलं फक्त हे दोनच ठरले होते की लॅपटॉप बघायला जायचंय आणि गणपतीचे डेकोरेशन बघायचे. नाही आता ऑन द वे आमचं नवीन ठरलं की आम्हाला ब्युटी पॉइंटला जायचं. तुझे पैसे वाचवते मी. तिथे डिस्काउंट मिळतं. तिकडे जास्त पैसे तुला द्यायला लागतील. पण हे स्टार्टिंगला बोलत नाही की ब्युटी पॉइंटला जायचं. तिला माहिती आहे स्टार्टिंगला बोलल्यावरती मग प्लॅन नाही होणार म्हणून काही ट्रेन नसतं. मध्ये बसल्यावरती असं काही आम्हाला नसतं. बोलतो. माझा नवरा खूप चांगला आहे. तो असं काहीतरी नाटक करतो. पण माझा असं नवरा नाही. खूप चांगला आहे. मस्त मी बड्डी मस्का नाही चालली मारत आहे. हे मी खरं बोलते फ्रॉम माय हार्ट. CIBMC ची बिल्डिंग. आता आम्ही आलेलो इथं सीएसटी स्टेशन मधून बाहेर आलेलो आहे. आता बघ एकदा मॅप लावून बघतो किती टाइम लागतोय जायला. जेव्हा पण या एरियामध्ये येतो ना मला तो रावण पिक्चर आठवतो. रावण पिक्चरची एंडिंग माहिती आहे तुला? ते सीएसटी स्टेशन फुटतं आधी ट्रेन बाहेर येते. तुला माझा प्रॉब्लेम माहिती आहे ना. मी आज मूवी बघितली की मी संध्याकाळी विसरून जाते. मला सीएसटी स्टेशनला नेहमी आलो की जा माहित मला तेच आठवतं की रावण पिक्चरहून आता ट्रेन बाहेर आली तर आपण इथं उभं राहिलो आणि आपल्यावर ट्रेन आली तर. त्या मूवी मध्ये बनवलेलं आहे त्यांनी पूर्ण जो सेट बनवून हे केलं होतं. आता आपल्याला जिथे जायचंय HP वर्ल्ड ते ऑलमोस्ट 250 मीटर्स आहे इथून. आता आपण चालत चाललोय. 11 नंबरची बस पकडली आहे आणि चाललोय. तुम्हाला आम्ही एक शेअर करायचा विसरलो. आम्ही ना नंतर कोणता राईस होता तो पॉट राईस. स्पायसी थाय पॉट राईस होता. आता एवढा भंगार लागला ना टेस्टला म्हणजे आयुष्यात परत मी थाय फूड खाणार नाही. ऑलरेडी आम्ही थायलंड म्हणजे आम्ही जेव्हा थायलंडला गेलेलो लास्ट इयर तेव्हा जेव्हा आपण आयलंड वरती जातो दुपारचं लंच तर त्यांच्याकडे होतं. क्राबीला होतं ना मला वाटतं. ज्यांच्या थ्रू आम्ही गेलो त्यांच्याकडे लंच असायचं दुपारचं. सो त्या मला थाय फूड वगैरे द्यायचं. तर मला लिटरली ती फिलिंग आली की तिकडेचे जेवण जरा सेम टेस्ट सगळं सेम. तो स्पायसी बोलला. तो बोलला स्पायसी आहे मॅडम. मग मला असं वाटलं की ठीक आहे मे बी टेस्ट मध्ये थोडासा फरक असेल बट काय नाही तेच होतं. ऍटलिस्ट तिने थायलंडला जेवली तरी होती याच्यावरती आयलंड वरती.
मी तर लिटरली बर्बन बिस्किट आणि भाकरवडी खाल्ली होती. हा, आठवते? आणि जेव्हा फुकेटला आपल्याला खिचडी भात भेटला होता तेव्हा मसाले भात कुठून होता. पडलो होतो आम्ही मसाले भातवर. मध्ये. आधी असं वाटत होतं बाबा काय जेवण आहे. सो गाईज आता आम्ही HP मधून बाहेर आलोय. तुम्ही बघू शकता इथं मागेच HP होतं. खूप मस्त म्हणजे इन्फॉर्मेशन. आम्ही एवढ्या दिवसांपासून लॅपटॉप बघतोय, बट आम्ही क्रोमाला गेलो, रिलायन्सला गेलो, जे एक प्रॉपर इन्फॉर्मेशन आम्हाला जे जे लॅपटॉप मध्ये पाहिजे होतं, त्याच्यासाठी कोणता लॅपटॉप ऍप आहे सगळं ह्या स्टोर्स मध्ये एकदम मस्त त्यांनी एक्सप्लेन केलं. ऍटलीस्ट आता आम्हाला माहिती आहे की आम्हाला ह्या मॉडेलचं लॅपटॉप घ्यायचंय. मग आता अजून आम्ही थोडेसे सर्च करू आता क्रोमा मध्ये जाऊन आणि बाकी आपल्या रिलायन्स डिजिटल मध्ये जाऊन पण बघू आम्ही, जिथं मग आपल्याला डिस्काउंटेड रेट्स मध्ये भेटेल चांगल्या याच्यामध्ये, तिथून मग आपण फायनल करूया. आता इट्स रस टाइम. मी हाफ ग्लास आहे आणि हा फुल ग्लास आहे. मला उसाचा रस नाही आवडत जास्त, पण मम्मी नाही बोलली तर तो पण नाही पित, म्हणून मी बोलले की ठीक आहे मी हाफ ग्लास तरी घेते. पण उसाचा रस चांगला लागतो. आणि आता सगळं काम झालंय सुमितचं आणि आम्ही आता चाललोय माझ्या कामासाठी. माझ्या बाप्पाचं हा, आणि बाप्पाचं काम दोन्ही बाजूलाच आहे. दोन्ही करणार. सो तुम्हाला माहित असेल इथं कोणतं मार्केट आहे ते जिथं स्वस्त भेटतं? क्रोफोर्ड मार्केट. क्रोफोर्ड मार्केट पण एक फुल लेन आहे डेकोरेशनच्या मटेरियल्सची. आता आम्ही जाऊ तेव्हा आम्ही सगळं दाखवू, बट अफोर्डेबल प्राइसेस पण इकडे गणपतीच्या थोडस आधी यायचं. म्हणजे आता आम्ही जसं लवकर आलोय, तुम्ही जर 1 वीक किंवा 2 वीक आधी आले तर तुम्हाला चालायला पण जागा नसते. खूप जास्त. आम्ही लास्ट टाइमच बघितलेलं. आज पण तशी सिच्युएशन असणार आहे. टॅक्सी क्रोफोर्ड मार्केट तशी सिच्युएशन असणार आहे. बट आपण ट्राय करून की आपल्याला मार्केटमध्ये काय मिळतं. पण जीव सांभाळून चाला जरा. आम्ही धडपडण्यामध्ये एक्सपर्ट आहे जरा. अक्षदा टॅक्सी शोधते. हे हात दे. फुल भरली आहे ती. तुला काहीतरी शेअर करायचंय. काय नाही, ते टॅक्सीवाले अंकल जे उभे आहेत तिकडे, त्यांना मी बोललो अंकल प्लीज चलो, नाही आले. मग आता काय 11 नंबरची बस. 11 नंबरच्या बसनी मी क्रोफोर्ड पर्यंत नाही पोहोचू शकत. माझ्यामध्ये तेवढं. हे टॅक्सी आली आहे. टॅक्सी माझा हात जशी आली तशीच गेली ती. ठीक आहे जाऊन तुझं. थांबा मी शोधतो. मी थांबवतो. जसं मी बोललो मी टॅक्सी थांबवतो, टॅक्सी थांबली. टॅक्सी मी थांबवली. क्रोफोर्ड मार्केट. चलो ना अंकल, कहाँ छोड़ोगे? तू बोलली ना मी थांबवली म्हणून तो गेला. त्याला जर तू बोलली असती ना माझ्या नवऱ्याने थांबवलंय तो थांबला. टॅक्सी. मला वाटतं अर्शुला चालतच जावं लागणार आहे, कारण आम्हाला तर टॅक्सी भेटत नाहीये. जी भेटते ती आयदर भरलेली असते किंवा मध्ये आम्हाला नसतं घेऊन जायचं. सगळे बोलतात की तिकडे खूप जाम आहे, बट अंधारा अंगावरती घालतो. नाही, तिकडे खूप जाम आहे असं बोलतात. आणि या थोडं गणपतीच्या टायमिंगला वगैरे असतं तिकडे. मॅगडी काय होतं मॅगडीला? काय होतं मॅगडीला? आपण आलो होतो ना. कधी? नव्हतं आलो. माझ्यासोबत तरी नव्हता आलास, कोणासोबत आला डिसाइड कर. क्रोफोर्ड मार्केट शेअरिंग हा बाजू अंदर क्रोफोर्ड मार्केट. कौन से कॉर्नर पे? चौकी के सामने. हाँ ठीक है चलो. शेवटी हे अंजल आम्हाला रेडी झाले घेऊन जायला. आप बहुत अच्छे हो. हम लोग थक गए, कोई आ क्यों नहीं रहा है उधर. फायनली आता आम्ही टॅक्सी मध्ये बसलोय. चलो बाय.
बादशाह फालुदा हाच आहे ना बादशाह फालुदा. येस. इथे नेहमी लाईन लागलेली असते. आज पण तुम्ही बघू शकता लाईन लागलेली आहे पूर्ण. आणि या गर्दीसाठी इथं यायला रेडी नाही आहोत टॅक्सीवाले. कोणता आवडला? आम्ही श्लोकासाठी माऊ शकतोय. सनी लबुबूचा पण सॉफ्ट आलाय. नाही लबुबू नाही पाहिजे. नाही आलाय. मजा नाही दिली. नहीं थोड़ी ओरिजिनल लगनी चाहिए. ये एक ही है. किती? हे 350 550 पण ही बिल्ली नाही वाटत आहे. तिचे डोळे बरे ठीक वाटतंय. अरे पण त्यांना मिशीचा नाहीये. लोक नाही खेळणार मग. ओरिजिनल बिल्ली नाही दिसते. ये ले लो भैया. ती थँक्यू. फेकून देईल खिडकीतून बाहेर डायरेक्ट. मोमो ती माऊ नाहीये. हे तुला एवढंच सामान घ्यायचं होतं. तिकडे अवेलेबल नव्हतं ना थोडा. मग थोडस इथे घेऊया. आता कुठे आर ब्युटी येस. घेतलं. ऐसे कलर भी कौन लेता है. ऍटलीस्ट तो बरा आहे थोडा. कैसा है ये. कितना. इसमें तो है और ऑप्शन. वो मतलब बंडल का आता है, एक बंडल का. हाँ पर ये बंडल में 2 ही बचे. व्हॉट इज दिस? हे कसं आहे. हे छान आहे. हे व्हाईट. खराब होईल ना. आतमधला मटेरियल पण पूर्ण फॉइल वाला आहे. हा तो ठीक आहे. त्याचा काय प्रॉब्लेम नाहीये. हा एक चांगला होता डिझाईन. Color नाही कलर आवडला. ग्रीन आहे बघ. वॉशेबल आहे मस्त. माऊ होती त्याच्यावर माऊ. माऊ नाही आहे ती. फॉक्स आहे. हा हा. लांडगं. लबाड लांडगं. मैं मार्केट घूम के आती हूँ फिर और किधर मिलेगा ऐसा तो नहीं तो लेके जाती हूँ. थँक्यू. माझ्या टिफिन साठीची बॅग घेतली ती तू घेतलीस न्यू वाली. मग माझ्याकडे टिफिन साठी बॅग म्हणजे माझ्याकडे आहे बट त्याच्यामुळे तू लोणचं लीक केलंस तर ती आता खराब झाली आहे. आणि आता परवा आणलेली ती तूच बोलला की चांगली नाहीये नेऊ नकोस. फायनली केतकीने बॅग घेऊनच राहिली. I like this one. किट्टो It's so girly. चल बाहेर चल पहिले नंतर. This I like. एक्सक्यूज मी. सो फायनली अशा प्रकारे बॅग घेतलेली आहे. दाखव बॅग. घरी जाऊन दाखवूया. ओके. आता तुझं शॉपिंग झाली पूर्ण. हो. चला आता केतकीची शॉपिंग झाली आहे. आता आता आपण बाप्पाच्या शॉपिंगला जाऊया. कोणत्या लेन मध्ये. आता लेफ्ट जाऊन पुढे. ओके. आपण आता लेन मध्ये आलोय. तुम्ही बघू शकता इथे सगळे आपले डेकोरेशनचं लावलेलं आहे. ही लोहार वेल्लीच आहे ना अक्षू. नाही. हा लोहार लाईट चॉल. आली बरोबर. लोहार चॉल. हा. आता आपण बघूया आपल्याला काय आवडतं आपल्या बाप्पासाठी. ऍक्च्युली अजून एवढा स्टॉक आला नाहीये. जसं जसं गणपती जवळ येईल ना तसं तसं अजून पण जसं वाढत जसं जाईल. rush पण पण या वाढेल वर्षी ना. हा नवीन पॅटर्न आलाय बघ. केळीच्या ते पानं आहेत ना हा त्याचा. हे बघ काहीतरी नवीन येते. हे आलं ना. हा. आम्ही तसं बोललेलं इकडे खूप गर्दी असते म्हणजे आहेच गर्दी पण बापरे, तरी चालायला जागा नाहीये तरी इथे. एवढी गर्दी नाही जेवढी जसं गणपती जवळ येतो तेव्हा जेवढी असते तेवढी नाहीये. हे इथे बघ आणि, इथे बघ हे. या वर्षी मार्केटमध्ये खूप अशा नवीन नवीन गोष्टी आल्या. हे असं लोटस आहे. हे नवीन आहे. परत स्टिक लावून देऊ. बस बस बस. भाई इसका प्राइस कैसा है. 2500 रुपया.
आणि मग ते लेफ्टचं पण काय व्हेरायटी ऑफ फ्लावर्स होतं ते असं फुल हे रेडी करतात. आमचं सगळं झालं होतं घेऊन, पण ही केतकी आहे कुठे गेली? ही मला परत इथं घेऊन आलेली. हिचा काय शिवानीशी फोनवर मला बोलणं काहीतरी झालं. आठवलं, मग मी माझ्या छोट्या बहिणीला फोन केला ॲज युजल. सगळे डिटेल्स विचारले, कोणतं काय घ्यायचं कोणतं काय घ्यायचं, आणि आता आम्ही आलो आणि परत ते घेऊन आलो. ए शिवानी तू थांब. तुझ्यामुळे मला परत एवढं चालून यावं लागलं इथे ते प्रोडक्ट घ्यायला. तू थांब आता, तू मला भेट. फ्रेंड्स झालं असं आहे आता की आम्हाला जायचं होतं बादशाहमध्ये, बट बादशाहमध्ये ओनली कॅश अलाउड आहे. UPI पेमेंट किंवा कार्ड पेमेंट घेत नाही. त्याच्यामुळे आता मी चाललो ATM ला. केतकी तिथं उभी आहे, ती बादशाहच्या इथे लाईन होती. मग तिला बोललो तू लाईनीत उभं राहा, तोपर्यंत आम्ही कॅश विड्रॉ करून येतो. इथंच पुढे ATM आहे, आपण जाऊया आता ATM मधून पटकन कॅश विड्रॉ मारू आणि मग थोडाफार नाश्ता पाणी करूया, भूक लागली. झालं आपण ATM मधून कॅश विड्रॉ केली आहे. चला आता पटकन जाऊया आपण, कितकी वाट बघते आपली. चला आता तुम्हाला बादशाहला जाऊन भेटतो. चला आता आपली पावभाजी आली आहे, आता पटकन ताव मारूया. तो फोन ठेवा आता. चल आता निघालोय. केतकीला मम्मीचा फोन आलाय, ती फोनवर बोलते. तर आम्ही निघालोय. तुम्ही जर बघितला तर हा स्ट्रेट रोड जातो क्रॉफर्ड मार्केटला. हा जो ब्रिज आहे, हा ब्रिज आहे आपला फ्रीवे ना, हा फ्रीवे. आणि त्या साईडला आपला आहे CST स्टेशन. तो आता आपण चाललोय तसं फिरून फिरून, चालतच चाललोय, कारण ऑटो भेटत नाहीये, कारण ट्रॅफिक जाम खूप आहे आणि वन वे असल्यामुळे या रूटनी ऑटो येत नाही. सॉरी, टॅक्सी कॅब. तुझं माहीत बंद आहे. मम्मीशी बोलवते म्हणून. मम्मी आणि ते पोचले जायला. हो पोचले. साफसफाई चालू आहे, मुंग्या झाल्या लाईव्ह. हा काय बोलते? मुंग्या झाल्या आहेत घरी, साफसफाई करताय. अजून खूप मुंग्या झाल्या आहेत, आता ते फिरायला टाकून लागली. मम्मी पप्पा गावाला गेलेत, सांगितलं. ओ माय गॉड, माऊ नाहीये ना ग. माऊ शोधू शोधू कंटाळा आला. सबवेला भेटली तर भेटेल. आम्ही शॉपिंग पूर्ण केली आणि आता आम्ही घरी चाललोय. आणि या टाइमला एक पण फास्ट ट्रेन अवेलेबल नाही आहे, तर आम्ही आता स्लो अंबरनाथ ट्रेन पकडले. तर आता आम्ही अजून 2-3 वर्षाने घरी पोचू. आणि मला खूप 2-3 प्लॅटफॉर्म बदलले. AC साठी थांबलो, AC लेट आहे, त्याच्यामुळे मग आता जे अवेलेबल आहे अंबरनाथ बोला ह्यानी जाऊया. 2-3 वर्षाने घरी पोचूया. One day later. तर फायनली आज आपण लॅपटॉप घेतलाय. काल आपण फोर्टला गेलो HP मध्ये, आणि मग आम्हाला रिअलाईज झालं की कल्याणमध्ये पण आहे. आम्हाला ते वाटलं की ते फक्त सर्व्हिससाठी आहे, पण आम्ही चेक केलं थोडं आणि आता आम्ही कल्याणच्या HP वर्ल्डमध्ये आलो आहे. फायनली लॅपटॉप सुमितचा फायनल झाला आहे, जो त्याला हवा होता तो, जो इथे ठेवला आहे. आणि हे पण चालू केलं आहे आम्ही, इथे चेक करतोय. फायनली
सो फ्रेंड्स फायनली आपलं सगळं इन्स्टॉलेशन वगैरे झालेलं आहे आता लॅपटॉपचं. आता लॅपटॉप घेऊया आणि घरी जाऊया. सो हे प्रदीप सर आहेत. इथं तुम्ही जर हडदपाडाच्या ब्रांचला आले HP वर्ल्ड ना, HP वर्ल्ड चेकमेट कम्प्युटर्स. सो हे तुम्हाला भेटतील इथं. त्यांना सांगा डिस्काउंट द्यायला, ते देतील. आम्हाला नाही दिलाय, तुम्हाला दिला पाहिजे. चला आता हा आपला लॅपटॉप, हे लॅपटॉपची बॅग. आता जाऊया. सो केतकी आता आपल्या लॅपटॉपची पूजा करते. तिथून आपण लॅपटॉप वगैरे घेऊन आलो. आता मम्मी आणि ते पण आले होते. सो मम्मीचं पूजून झालं, केतकीचं बाकी होतं. मग तिचं आता चालू आहे. माझं पण झालंय. ॲक्च्युली मम्मी जेव्हा पूजत होतं तेव्हा आम्ही म्हणजे मी इथे होते पण सुमित बाहेर होता, मग आम्ही ते शूट नाही करू शकलो. तर आता हे पुजलंय. आता उद्यापासून ह्याला यूज करायला स्टार्ट करू. सो फ्रेंड्स आता आपली लॅपटॉपची पूजा करून पण झाली आहे. मम्मी पप्पा पण गावावरून आलेत. स्वतः पटकन जेवायला जेवायला काय आम्हाला खूप भूक लागली आहे. मी दुपारपासून बाहेरच होतो. आता मी जेवणार आहे आणि मग झोपणार आहे, कारण उद्या परत ऑफिस आहे. आणि 2 दिवस खूप आपली दगदग पण झाली. सॅटर्डे पण फुल डे बाहेर होतो. आम्ही रात्री 10 वाजता घरी आलो. संडे पण आज आम्ही सकाळी आवरलं, थोडं लेट उठलो, आवरलं, जेवलो आणि आम्ही लॅपटॉपसाठी बाहेर गेलो. 2-3 ठिकाणी वेगवेगळे स्टोर्समध्ये फिरलो, तर यायला मला परत उशीर झाला. आणि आल्यापासून रील्स बनवत होतो आणि मग पूजायचं पण होतं, ते पण झालं. तर असा होता आमचा वीकेंड. आजचा हा व्लॉग बघण्यासाठी तुमचे खूप खूप आभार. तर परत भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय.